या ठिकाणी सर्वप्रथम सातारकरांना मी सांगू इच्छितो, लोकसेवेचं व्रत घेतल्यानंतर 2004 सालापासून होणारी प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी मी तुमच्या कर्मांसाठी, तुमच्या विकासासाठी लढत आलो। नाहीतर मी माझ्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी माझ्या मनगटावरती नाव कमवून साताऱ्याचंही नाव मोठं केलं। पण सातारा शहर नगरपालिकेचा हा पहिला अर्ज माझा असेल की मी नगराध्यक्ष पदासाठी लढतोय, कारण नगराध्यक्ष पद हे खुल्या वर्गातनं थेट आहे आणि त्यासाठी आपण जर साताऱ्याच्या सगळ्या बाजूनं विचार केला तर तुमच्या निदर्शनास एक गोष्ट येईल की 100 किलोमीटरवरनं माझे सगळे सहकारी सातारकर सकाळी नोकरीला जातात पुण्याला, पण साताऱ्यामध्ये संपूर्ण जमीन सुपीक आहे, पाणी आहे, सगळं आपण संपन्न आहोत सगळ्या गोष्टीनं। पण या ठिकाणी राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे साताऱ्याचा विकास नव्हे, सातारा भकास झालेला आहे। आता खऱ्या अर्थानं जर तुम्ही सर्वजण जागरूक होणार असाल तर त्या ठिकाणी आपलं बहुमोल मत मला देऊन सातारा शहर माझ्या हातामध्ये द्यावं